Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपण खरं तर आलेलो आहोत आणि तो विषय आहे आपल्या शेजाऱ्यांचा. शेजारी म्हणजे आपलं शेजारचं राष्ट्र जे आहे नेपाळ, त्याबद्दल आपण बोलतो आहोत. कालपासून नेपाळ जगाच्या नकाशावरती आणि प्रत्येक स्क्रीनवरती झळकताना दिसतंय आणि त्याचं कारण आहे नेपाळ मधला उद्रेक. जेनझींचं आंदोलन झालं असं सांगून खरं तर सोशल मीडिया बंद झाला आणि त्यामुळे उद्रेक झाला असं सांगून त्या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप किंवा एक वेगळं नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न झाला. पण लक्षात असं आलं नंतर की नेपाळमधले लोक किंवा नेपाळमधली जनता वैतागलेली होती ती तिथल्या राज्यकर्त्यांना, आणि अक्षरशः पंतप्रधान निवास असेल, तिथली संसद असेल, ती सगळी त्याची तोडफोड केली, जाळपोळ तिथं केली. माजी पंतप्रधानांच्या घरामध्ये जाळपोळ केली, ज्यामध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. सध्याचे जे अर्थमंत्री आहेत त्यांच्या घरावरती हल्ला झाला आणि काय काय झालंय आपल्याला म्हणजे कल्पनाही करू शकत नाही. अशा पद्धतीची ती दृश्य होती. एखाद्या राष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची दृश्य बघायला मिळणं हे फार दुर्दैवी गोष्ट असते लोकशाही राष्ट्रामध्ये. आणि म्हणून नेमकं नेपाळमध्ये काय झालंय हे कळत नाहीये. लोक आपापल्या परीनं आणि माध्यमांमध्ये ज्या मेनस्ट्रीम मध्ये बातम्या येत आहेत त्या परीनं आपला अर्थ लावायचा प्रयत्न करत आहेत. त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही घडलेली आहे की मेनस्ट्रीम मीडियाच्या कार्यालयांना सुद्धा आगी लावण्यात आलेल्या आहेत. तर ती सुद्धा एक महत्वाची बाब तिथं घडलेली आहे. तर मला असं वाटतं की ही सगळी गोष्ट जी आहे ती आपण उलगडून बघितली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक, जाणकार आणि ज्येष्ठ पत्रकार रवी आमले सर, की ज्यांचं मोसाद असेल किंवा प्रोपगंडा असेल आणि इतर पुस्तके सुद्धा त्यांची गाजलेली आहेत आणि त्यांचा या सगळ्या गोष्टींवरती बऱ्यापैकी अभ्यास आहे. रवी सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. पहिलं तर मला हे जाणून घ्यायचं, मला फ्रँकली मी खूप त्याच्याबद्दल अगदी खोलात जाऊन वाचण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मग माझे प्रश्न सुद्धा मला असं वाटलं की बाळगत असले पाहिजेत, म्हणजे लोकांना पण समजेल की खरंच काय झालंय नेपाळमध्ये. नेपाळमध्ये जे काल घडलं ते खरंच केवळ जेनझींचं आंदोलन होतं का? तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात की हे जेनझींचं आंदोलन नव्हतंच मुळात. काय असतं की आपण शाळेमध्ये इतिहास शिकतो आणि त्याच्यामध्ये एक धडा असतो पहिल्या महायुद्धाचा की आर्च ड्यूक फर्डिनांड यांचा हत्या झाली आणि मग पहिलं महायुद्ध सुरू झालं. तत्कालिक कारण होतं ते हेच आहे. जेनझींचं जे काही आंदोलन आहे नेमकं ते कशामुळे झालं तर असं म्हणतात की ते जे काही सोशल मीडिया ऍप्स आहेत ते बंद केले सरकारने आणि त्याच्यामुळे हे सगळेजण उद्रेक झाला त्याचा. हे तत्कालिक कारण होतं. यांचं जे काही आंदोलन सुरू झालं, या आंदोलनाच्या मागे नेमक्या काय काय शक्ती आणि काय गोष्टी आहेत हे लक्षात घेतलं तर एक पहिल्यांदा सगळ्यांच्याच ध्यानात आलेलं आहे ते की हे करप्शनच्या विरोधामधलं आंदोलन आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधामधलं आंदोलन आहे. हे तिथलं जे काही वशिलेबाजी आहे, कंत्राटदारशाही आहे आणि सर्वसामान्यांच्या साठी काहीही होत नाहीये या देशामध्ये, हे जेव्हा लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि तो सगळा असंतोष साठत गेला होता आणि त्याचा हा उद्रेक झालेला आहे. त्याच्यामुळे या आंदोलनाकडे जेनझींचं आंदोलन आणि ते केवळ सोशल मीडिया बंद केला म्हणजे त्यांना आता फेसबुक बघायला मिळणार नाही आणि व्हॉट्सअप चालवायला मिळणार नाही म्हणून झालं, तर अशा प्रकारचं नाही येत आहे. ह्या सगळ्या सोशल मीडियावर सुद्धा म्हणजे आता उदाहरण आपण फेसबुक आणि व्हॉट्सअप म्हणालो तर याच्यावरती त्यांचं अर्थकारण पण अवलंबून आहे. अच्छा. नेपाळमधली असंख्य लोक ही परदेशामध्ये कामाला येतात. आपल्याकडे भारतामध्ये, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कामाला आहेत नेपाळी लोक. ही लोक पैसे पाठवत असतात त्यांच्याशी. परत पुन्हा परदेशात आल्यानंतर त्यांच्याशी संपर्काचं जे काही सर्वात स्वस्त माध्यम आहे ते व्हॉट्सअप आहे, ते फेसबुक आहे. हे सगळं बंद केलं आणि त्याच्यामुळे ते रस्त्यावरती उतरले. पण त्याच्या मागे ह्या सगळ्या फोर्सेस जे सोशल फोर्सेस आहेत हे काम करत होते. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या आंदोलनाकडे, कारण हा एक प्रयत्न अभिजित जाणीवपूर्वक चाललेला आहे की हे काय केवळ फक्त सोशल मीडिया बंद केला आणि आंदोलन सुरू झालं असं मुळीच नाहीये. कुठलंही आंदोलन अशा इतक्या साध्या गोष्टींसाठी आणि इतकं व्यापक उग्र रूप असं ते घेऊ शकत नाही. मला एक प्रश्न जो पडला की हे जर जेनझींचं आंदोलन नव्हतं आणि भ्रष्टाचार विरोधातलं आंदोलन होतं तर काय परिस्थिती होती गेल्या काही काळामधली? केपी ओली असतील, ते पंतप्रधान होते, काल ते तिथून पसार झाले अचानकपणे. नंतर सेनेनं सगळा ताबा घेतलेला आहे अख्ख्या राष्ट्राचा.
आणि गेल्या काही काळापासून तिथं भ्रष्टाचार, अनएम्प्लॉयमेंट, इन्फ्लेशन या सगळ्याची खूप चर्चा होती. सध्याची नेपाळची परिस्थिती नेमकी काय आहे, की ज्याच्यामुळे एवढा उद्रेक तिथं बघायला मिळतोय? एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की खरं तर ना सगळ्याच्या मुळाशी अर्थकारण असतं. हम्म. आणि नेपाळचं अर्थकारण हे ढासळलेलं आहे. हम्म. म्हणजे आता त्याची मला वाटतं एडीबी, एशिया डेव्हलपमेंट बँकेने जी काही हम्म. आकडेवारी दिलेली आहे जीडीपीची त्याची, ती हम्म. 4.4% वगैरे वृद्धी दर दाखवलेला आहे त्यांचा. हम्म. किंवा तिथल्या लोकांचा जो पर कॅपिटा जीडीपी आहे, हम्म. अ, आता याच्यावरती फार काय अवलंबून नसतं, पण एक साधारणतः एक आपल्याला अंदाज येऊ शकतो की हम्म. 1400 डॉलर आहे, जो हम्म. भारताचा आपला 2,500 डॉलरच्या वर आहे साधारणतः. अच्छा. हम्म. तर ही परिस्थिती तिथल्या लोकांची आहे. हम्म. हाताला काम नाही, बेरोजगारी आहे प्रचंड. हम्म. आणि त्याच्यामुळे काय सोशल मीडियावरती यायचं आणि त्यांच्याकडे हम्म. एक महत्वाची गोष्ट तिथे अशी घडली होती, की जी आता मीडियामध्ये पण आलेली आहे ती, की हम्म. गेल्या काही महिन्यांपासून तिथे एक आंदोलन सुरू होतं आणि ते हम्म. नेपो किड्सच्या विरोधामध्ये होतं. अच्छा. ही जी काही आणि नेपो किड्स म्हणजे आपल्याकडे नेपो किड्स म्हटलं की बॉलिवूड आठवतं हम्म. आपल्याला. हम्म. हम्म. तिथलं नेपो किड्स होतं हे. ती जी राजकारण्यांची मुलं होती, हम्म. कंत्राटदारांची मुलं होती. म्हणजे एखाद्या राजकारण्याचं पोरगं आपलं चार्टर्ड विमान करून परदेशात गेलं आपल्याला काही वाटत नाही. हम्म. हम्म. किंवा हम्म. एखाद्या राजकारण्याने त्याच्या नातवासाठी मोठी महागडी कार घेतली आपल्याला काही वाटत नाही, त्या मुलांना हम्म. वाटत होतं तिथे. हम्म. 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 आता ती ती मुलं बरोबर की चूक हा भाग वेगळा, मूर्खच हम्म. म्हणायला हवीत त्यांना खरं तर हम्म. आजच्या आपल्या एकूण राजकीय परिस्थिती पाहता. हम्म. पण हे सगळं त्यांच्या मनामध्ये होतं आणि हे हम्म. नेपो किड्स हे सोशल मीडियावरून पसरत चाललेलं होतं. हा हम्म. एक भाग झाला तिथं. दुसरा हम्म. भाग होता की तिथे जे काही सरकार आलेलं आहे, हम्म. ओलींचं सरकार, हे हम्म. कडबोळं सरकार आहे. बर. 250 त्यांचे संसद सदस्य म्हणजे संसदेची ती संख्या आहे. हम्म. आणि त्याच्यामध्ये यांना कुणाला 89, कुणाला 78 वगैरे अशा प्रकारची सीट्स मिळाली होती. म्हणजे हम्म. ओलींच्या पक्षालाही बहुमत कुणालाच नव्हतं. ओलींकडे हम्म. काहीतरी 78 सीट्स होते. हम्म. तर हम्म. मग नेपाळ काँग्रेस यांचा जो काही नेपाळी कम्युनिस्ट पक्ष आहे, म्हणजे त्याला हम्म. युनायटेड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी म्हणतात. हम्म. तर तो हम्म. पक्ष, असे सगळे पक्ष, माओइस्ट सेंटर आहे, हे एकत्र येऊन ते सरकार तिथे स्थापन केलेलं होतं आणि कडबोळ्याचं हम्म. सरकार होतं ते. आणि हे जे काही आलेले लोक एकत्र आलेले आहेत, ते आपल्या हम्म. भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी काम करतायत, असा एक समज तिथे निर्माण झालेला होता मोठ्या हम्म. हम्म. प्रमाणावरती लोकांचा. हे एक राजकीय कारण आहे ते. हम्म. परिस्थिती सुधारत नाहीये. तुम्ही फक्त तुमचे जे काही कंत्राटदार असतील, तुमचे जे काही मित्र असतील, उद्योगपती, हम्म. यांची पोटं भरता आहात तुम्ही, ते मोठे होत आहेत. आणि सर्वसामान्य नेपाळी जनता ही दारिद्र्यात खितपत पडलेली आहे. ही हम्म. अशा प्रकारचं जे काही वातावरण होतं, ते ओली सरकारच्या विरोधामध्ये त्यातनं उद्रेक झालेला आहे तो. हम्म. हम्म. ओली सरकारच्या विरोधातला हा उद्रेक झाला तर सरकारला याची जाणीव निश्चितपणे असणार की अशा पद्धतीची आंदोलनं इतकी गेले 7-8 महिन्यांपासून मी जे वाचलं त्यानुसार आंदोलनं चालू होती, विद्यार्थी रस्त्यावर येत होते, तरुण रस्त्यावरती येत होते. तर याच्यावरती मार्ग काढणं नेपाळ सरकारला का जमलं नाही? काय अशी परिस्थिती उद्भवलेली होती? म्हणजे इन्फ्लेशन तर आता जवळपास जगामधले आजूबाजूचे आपण जर देश बघितले तर त्या सगळ्या देशांमध्ये परिस्थिती जवळपास सारखी आहे. भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा महागाईची परिस्थिती आपण बघितली. अगदी बांगलादेशमध्ये बघितली किंवा मी श्रीलंकेमध्ये ज्या वेळेला अशाच पद्धतीची घटना घडली होती त्याला मी स्वतः हो. कव्हरेजसाठी श्रीलंकेला गेलो होतो. त्याही वेळेला तिथे इंडियन कॉन्सुलेटच्या किंवा अमेरिकन कॉन्सुलेटच्या बाहेर 2-2 किलोमीटर सिलेंडरसाठीच्या रांगा मी बघितलेल्या होत्या. कारण मिळतच नव्हतं सिलेंडर आणि पैसे नव्हते लोकांकडे. बरोबर. तर अशी परिस्थिती, तर ही परिस्थिती आटोक्यात आणणं सरकारच्या इतक्या हाताबाहेर जावं अशा पद्धतीची काय नेमकी घटना घडली? सरकारला अंदाज नाही आला त्याचा. एकतर हम्म. हे जे काही सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती नॅरेटिव्ह चाललेलं होतं, ते हम्म. रोखावं कसं? तर हम्म. याचा काही अंदाज आलेला नाही. त्यांनी खरं तर हम्म. आपले शेजारी ते शिकायला हवं होतं त्यांनी, पण हम्म. त्यांना तो अंदाज आला नाही. अ, हम्म. आणि मग त्यांनी जेव्हा शेवटचा उपाय म्हणून काय केलं, तर हम्म. या समाज माध्यमांवरती बंदी घालण्याचा प्रयत्न केला त्यांनी. हम्म. हम्म. की त्यांना तुम्ही रजिस्ट्रेशन करा सरकारकडे, असं या हम्म. सगळ्या ॲप्सचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्या कंपन्या हम्म. आहेत, त्यांना सांगण्यात आलं. हम्म. आणि हे आपल्याकडे झालेलं आहे अभिजित. अच्छा. आपल्याकडे आय-टी ॲक्टमध्ये की हम्म. हे रजिस्ट्रेशन करणं वगैरे हे हम्म. सगळं हम्म. आहे. अच्छा. पण त्याचा काही फारसा आपल्याकडे परिणाम झालेला नाहीये. हम्म. सरकार त्याचा व्यवस्थित वापर करून घेतं. हम्म. अ,
नेपाळ सरकारला ते जमलं नाही. त्यांनी ती हम्म, बंदी घातली आणि लोकांच्या जगण्या मारण्याशी ती जी काही ऍप जोडलेली होती, जी दोन मगाशी मी उदाहरणं दिली हम्म, त्यांची, हम्म, तर त्याच्यावरची बंदी आल्यानंतर लोक वैतागली. आणि हम्म, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही उर्मटपणे वागू नये. ओलींचा जो हम्म, स्वभाव होता, हम्म, हम्म, 72 वर्ष वय आहे त्यांचं, ते काही हम्म, वृद्धापकाळामुळे कदाचित एक येतं अनेकांमध्ये तसा स्वभाव बनतो काहींचा. हम्म, तर ते उर्मट होते, ते उद्दाम होते. हम्म, आणि हम्म, हा समज नेपाळी जनतेचा आहे, कारण तिथले हम्म, सोशल मी गेल्या काही दिवसांपासून आवर्जून तिकडच्या हँडल्स मी ट्विटरवर फॉलो करतो आणि त्याच्यातनं एक हम्म, जाणवतं ते, की हे हम्म, सगळं चालू होतं. आणि दुसरीकडे अ, तिकडच्या ज्या काही राष्ट्रवादी ताकदी आहेत, हम्म, त्या ताकदी पण जोर धरू लागल्या होत्या. हम्म, राजेशाहीला पाठिंबा असलेल्या ज्या शक्ती आहेत, त्या हम्म, शक्तीही जोर धरू लागलेल्या होत्या. या सगळ्या शक्ती एकत्र आलेल्या आहेत. हम्म, आणि पुन्हा एक हामी नेपाळ म्हणजे अ, मयू अण्णासारखं मयू हम्म, नेपाळी वगैरे हम्म, असलं ते जे आंदोलन आहे, हामी नेपाळ. तर ते हामी नेपाळ ही जी एक एन-जी-ओ आहे, त्या हम्म, एन-जी-ओने पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये जागृती करण्याचं म्हणूयात आपण, तसं हम्म, काम केलं. आणि ही सगळी तरुणी उतरली. आणि याला कसं रोखावं? तुम्ही पोलीस घालून नाही रोखू शकत अशी हम्म, आंदोलनं. नॅरेटिव्हला रोखण्यासाठी पोलिसी बळ उपयोगाला येत नाही. हम्म. हे ओली सरकारच्या लक्षात आलं नाही. आणि मग त्यांनी नको ते उद्योग केले आणि ते अंगाशी आले मग. नाही असं का बघायला मिळतं म्हणजे बघा सिमिलर सिच्युएशन मी श्रीलंकेचा पण उल्लेख केला की 2022 मध्ये श्रीलंकेत मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा उठाव झाला. लोक संसदेत घुसले, लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये घुसले, तिथे त्यांनी स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या, काय काय केलं म्हणजे मी हो. डोळ्यांनी बघितलेलं आहे ते सगळं. त्यानंतर आपण बघितलं बांगलादेशमध्ये 2024 साली अशाच पद्धतीची घटना घडली की त्यांच्या मुख्य पंतप्रधान ज्या आहेत शेख हसीना त्या तर भारतामध्ये त्यांनी शरण घेतलेली आहे आणि त्या इथं आपल्याकडे राहत आहेत आणि अजूनही तिथल्या सरकारनं जवळपास 2-3 वेळा मागणी केली की त्यांना बांगलादेशच्या हवाली करा म्हणून. आणि आता 2025 मध्ये नेपाळ ही सगळी शेजारची राष्ट्र आहेत आणि या शेजारी राष्ट्रांशी भारताचे पूर्वी असलेले संबंध आणि आता असलेले संबंध यामध्ये बरंचसं अंतर गेल्या काही काळामध्ये पडलेलं आहे. आता ही जी सगळी छोटी छोटी राष्ट्र आहेत यांच्यामध्ये ज्या घटना घडतायत आणि जिथली सरकारच उलथली जात आहेत आणि एक अनार्की असल्याची भावना किंवा एक दुसऱ्या बाजूने एक काय नॅरेटिव्ह तुम्ही पण आज दिवसभर बघत असाल की अरे हे काही आंदोलन नाहीये, हे काही भ्रष्टाचार विरोधातलं आंदोलन नाही, हे तर अनार्की आहे, अराजक पसरवण्याचा प्रकार आहे, डीप स्टेट याच्यामध्ये काम करतायत आणि तिथली सरकार हो. उलथवून टाकतायत. तर अशा पद्धतीची भावना जी दुसऱ्या बाजूने निर्माण करण्याचा प्रयत्न, एक तर या छोट्या राष्ट्रांमध्ये ज्या काही घटना घडतात त्याचा भारतावर काय परिणाम होतो किंवा होईल, आणि दुसरी गोष्ट की जी अनार्कीचा जो सांगितलं ते राजक पसरवण्याचा प्रयत्न काही डीप स्टेट करतात हे सांगितलं जाते, तर त्याच्याबद्दल तुमचा काय अभ्यास आहे? नाही, अराजक हे दिसतंय. हम्म, अराजक अराजक म्हणजे जे उजव्या फोर्सेस आपल्याकडचे जे काही म्हणतायत अराजक, ते हम्म, अराजक. आणि जे दिसतंय ते अराजक, याच्यामध्ये खूप कमालीचं अंतर आहे. हम्म, हे अराजक म्हणजे आमच्या विरोधात केलं ते अराजक, आम्ही जर केलं तर ते अराजक नाही, अशा पद्धतीने यांच्या त्या व्याख्या ठरलेल्या आहेत. या व्याख्येच्या पलीकडे जाऊन आपण बघूया, की जे काही दिसतंय, जे दंगल चाललेली आहे, त्याच्यावरती नियंत्रण कुणाचं नाहीये. अशा हम्म, पद्धतीने आज हीच परिस्थिती कायम राहील का? आज हम्म, कर्फ्यू लादल्यानंतर ती हम्म, बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचं दिसतंय. अनेक ठिकाणी चालू आहे अजूनही. हम्म, पण ती आटोक्यात येणार आहे. एक 2-3 दिवसामध्ये मला वाटतं हे फारसं काही पुढे जाणार नाहीये. हम्म, कारण तिथल्या जी काही या आंदोलनामागे उभ्या असलेल्या ज्या काही संघटना आणि एन-जी-ओज आहेत, त्यांनी आता आवाहनं करायला सुरुवात केलेली आहे. कारण त्यांना ओली गेलेले आहेत. हम्म, तेव्हा त्या अर्थाने की जो अपेक्षित आहे अर्थ इतरांना, त्या हम्म, अर्थाने हे अराजक म्हणता येणार नाही. अ, हम्म. मला जे म्हणायचंय ते म्हणजे न्युअन्सेस आहेत या करेक्ट. सगळ्यामध्ये, ते लक्षात घ्यायला हवेत ते. आणि अ, दुसरा की डीप स्टेट हम्म, हे खूप लाडकं आहे. हम्म, लोकांना खूप आवडतं ते. मी स्वतः याच्यावरती बऱ्यापैकी वाचन आणि थोडा अभ्यास हम्म, केलेला आहे. त्याच्यावर माझं एक परकीय हात नावाचं पुस्तक पण आहे, कदाचित तुम्हाला हम्म. माहीत असेल ते. हो, फॉरेन हँड ही जी हो. संकल्पना आहे, ज्याला आज डीप स्टेट म्हणतात हे हम्म, लोकं. तर हा असतो का? तर असतो. हम्म, हा अनेकदा असतो. पण तुम्हाला तो आज
आता तुम्ही उठलात आणि तुम्हाला तो दिसला की हा हे बघा हे अधिक ब बरोबर क आणि हा हम्म, फॉरेन हँड, हे इतक्या गणिती पद्धतीने वगैरे असं मांडता येत नाही. हम्म, त्याच्यासाठी काही पुरावे समोर यायला आवश्यक असतात. हम्म, असं आपण म्हणू शकू की काय आहे की नेपाळच्या आजच्या उद्रेकाला कदाचित रॉ ही संघटनाही जबाबदार असू शकते. हम्म, असा एक स्पेक्युलेशन करू शकू आपण. ते हम्म, कुठल्या आधारे? की रॉने यापूर्वी कारवाया केलेल्या आहेत. त्याच्यावरती लोकांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये सहभागी असलेल्या आणि त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या म्हणजे काही प्रशासकीय अधिकारी वगैरे असतील, अशा लोकांनी लिहिलेलं आहे ते. आणि हम्म, ते आपल्याला माहिती आहे की राजीव गांधींच्या काळामध्ये आपण माओवाद्यांना मदत केली होती. तिथल्या हम्म, अनेकदा सत्ता पालट आणि सत्तेवर कुणाला तरी कुठल्यातरी पक्षाला बसवणं याच्यासाठी म्हणून भारताने मदत केली होती. मध्यस्थींचं आंदोलन झालं होतं. मला हम्म, वाटतं 2015 मध्ये. हो, तर त्या 2015च्या त्या आंदोलनामध्ये एवढं एक 135 दिवस ब्लॉकेड होतं ते. हम्म, 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 भारत आणि नेपाळची सीमा रोखली होती. तर त्यावेळेला नेपाळमधनंही आरोप झाले होते, की हे भारताने रचलेला कट आहे हा. मध्यस्थींना भारतीयांची फूस आहे. हम्म, तो हम्म, सगळा जो काही एक राज्यघटनेवरून तो जो त्यांचा संघर्ष निर्माण होता, त्याचं हे फलित होतं. आणि तेव्हा असे आरोप होत असतात अगदी. आज हम्म, आपणही असे म्हणू शकू, की याच्यामध्ये डीप स्टेट काम करत आहे. म्हणजे आता त्या हमी नेपाळ जी संघटना एन-जी-ओ काम करतीये, त्या हम्म, संघटनेचं एक हमी नेपाळ ग्लोबल नावाचं एक त्यांची आणखी एक संघटना आहे, हम्म, की जी अमेरिकेतनं काम करते आणि तिचा जो काही अध्यक्ष आहे, तो अमेरिकेत आहे, नेपाळीच, पण अमेरिकेत बसलेला आहे. म्हणजे आणि ती संघटना बाहेरनं फंड्स आणते आणि नेपाळमध्ये वाटप करते ती. हम्म, अशा प्रकारचं तिचं काम आहे. भूकंपानंतर ती 2015च्या भूकंपानंतर ती सुरू झाली तिथे. हम्म, आणि समाजसेवी म्हणजे एकूण स्वयंसेवी संस्था ज्या पद्धतीने काम करतात, त्या पद्धतीने ही संस्था काम करतीये. या संस्थेला तिच्या डोनर्समध्ये कोका कोला आहे. हम्म, हम्म, म्हणून ती अमेरिकेची एजंट आहे, सी-आय-एची एजंट आहे. हम्म, म्हणून ती डीप स्टेट काम करते. अजून सोरोसचं नाव कोणी घेतलं नाहीये त्याच्यामध्ये, हम्म, विशेष आहे. म्हणजे ते हम्म, यायला हवं खरं तर. तर हे अशा प्रकारे जे काही केलं जातं ना, म्हणजे हम्म, मला स्वतःला याचं मी निरीक्षक आहे, की कशाप्रकारे ह्या डीप स्टेट्स काम करतात, कशाप्रकारे हम्म, फॉरेन हँड कार्यरत असतो. पण मी ठामपणे हे आज सांगू शकणार नाही आणि आज जर मी अशा प्रकारचे हे मांडलं, तर ही कॉन्स्पिरसी थिअरी होते. आणि या हम्म, कॉन्स्पिरसी थिअरीकडे जाऊयात नको म्हणजे असं मला हम्म. वाटतं. आणि कुणीही जाऊ नये, कारण त्याला भारत काही पुरावे नाहीयेत. करेक्ट करेक्ट. आणि या ज्या शेजारच्या देशांमध्ये ज्या घटना घडतात, माझा जो पहिला प्रश्न होता की त्याचा भारतावरती काय हां. परिणाम होतोय किंवा भविष्यामध्ये होऊ शकतो. नाही, भारताचे आणि आपले जे काही एकतर बायलॅटरल व्यापार जो आहे, द्विपक्षीय हम्म, व्यापार आपला, तर त्याच्यावरती या अशा आंदोलनांचा परिणाम होणार. म्हणजे आज नेपाळपुरतं बोलायचं झालं, तर हम्म, समजा हे काही 2-3 दिवस अजून समजा सुरू राहिलं हे हम्म, आणि मग तर त्याच्यामुळे व्यापाऱ्यांच्या ज्या काही इकडनं माल ट्रक्स जात आहेत, तर हम्म, हे सगळं बंद होऊ शकतं. ते बाधित हम्म, होऊ शकतं आणि त्याचं नुकसान भारताला होऊ शकतं. लाँग हम्म, टर्म हा व्यापारावर काही परिणाम होणार नाहीये. हम्म, बांगलादेशामध्ये पण नाहीये, नेपाळमध्ये पण अशा हम्म, आंदोलनाचा. हम्म. पण हम्म, त्याच्यामधनं या आंदोलनांमधनं जी काही शक्ती निर्माण होतील आणि ज्या तिथे सरकार मध्ये येतील, त्या हम्म, शक्ती कशाप्रकारे भारताकडे बघतायत आणि हम्म, त्याच्यावरती मग भारत आणि ते देश यांचे संबंध हे अवलंबून असणार आहेत. मग ते व्यापारी हम्म, संबंध असोत, नाहीतर राजनैतिक संबंध असोत. हम्म, त्याच्यावरती त्या शक्ती परिणाम करणार आहेत. समजा जर आज तिथे भारतवादी शक्ती नेपाळमध्ये सत्तेवर आल्या, की हम्म, भारतावर प्रेम असलेल्या, हम्म, तर त्याचा फायदा भारताला होणार आहे. आज सिच्युएशन ही परिस्थिती इतकी फ्लुइड आहे, की हम्म, नेमकं सांगता येणार नाही, की काय होऊ शकतं. पण हम्म, आणखी एक मुद्दा याच्यामध्ये अभिजित मी मांडू इच्छितो, की या सगळ्या देशांशी आपले शेजारी देश आहेत, हम्म, यांच्याशी एक चांगले, त्याला कॉर्डियल म्हणतात, अशा प्रकारचे संबंध असणं हे गरजेचं आहे. हम्म, हम्म, सीमा आपल्या लागून आहेत. हम्म, आपलं जाणं-येणं, आपली संस्कृती हे हे सगळं आहे आणि आपल्या सीमेवर आपल्या विषयी मनामध्ये काहीतरी द्वेष भावना आहे, तिरस्कार भावना हम्म, आहे, असे देश निर्माण करणं हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा धोकादायक आहे. हम्म, हम्म, तेव्हा ही गोष्ट एक सुरक्षेची गोष्ट म्हणून, राष्ट्रीय हम्म. सुरक्षेची गोष्ट म्हणून ही अशी आंदोलनं ही आपल्याला काळजीत पाडणारी ठरू शकतात. मला हा प्रश्न म्हणजे हा जो शेवट जो तुम्ही केलाय या उत्तराचा, त्याच्यातूनच मला हे विचारायचं होतं की बघा,
ओलींची भूमिका जी होती ती गेल्या काही काळामध्ये ओली कसे चीनला जाऊन त्यांचा पाहुणचार घेऊन आले वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या आता परत एकदा नव्यानं प्रसारित होऊ लागल्यात. नेमकी ओली सरकार आल्यानंतर त्यांची भारताबद्दल असलेली भूमिका आणि आता जे येणारे आहेत बालेन शहा की जे काठमांडूचे महापौर आहेत त्यांची भूमिका. तर बालेन शहा आणि ओली यांच्या नेतृत्वामध्ये काय फरक आहे? म्हणजे मला जो मूळ फरक जाणवला की सिरियस राजकारणी आता काय कॉमेडी करू लागलेत आणि कॉमेडियन्स किंवा रॅपर्स जे आहेत ते सिरियस राजकारण करू लागले. तिकडे झेलेन्स्की बघितले किंवा इकडे बालेन शाह बघितले, जेलेन्स्की आहे. तर ते हो. असं वाटायला लागलं की ते नाही दे आर मोर सिरियस अबाउट पॉलिटिक्स. नाही, अनेक जोकर्स आहेत राजकारणामध्ये, म्हणजे असं काही अ, विशेष काय आता नवल राहिलेलं नाही त्याच्यामध्ये. मला वाटतं ओलींची जी काही भूमिका आहे, ओली हे कम्युनिस्ट आहेत मूळचे. मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टीचे. चीनशी त्यांचे जवळचे संबंध होते आणि हे संबंध केवळ अ, वैचारिक पातळीवरचेच आहेत असं नाही, तर चीनकडनं मोठ्या प्रमाणावरती तिथे आर्थिक मदत आलेली आहे. निधी त्यांनी टाकलेला आहे चीनने, आणि हे चीनने सगळीकडे केलेलं आहे. तो त्यांच्या जिओपॉलिटिक्सचा भाग आहे तो. आणि त्याच्यामुळे चीनकडे त्यांचा कल होताच. आपण ओलींच्या बाबत आता जे काही सुरू झालेलं आहे त्यांची बदनामी करण्याची मोहीम, तर तशी यापूर्वी पण 2020 मध्ये पण झाली होती ती. की तेव्हा त्यांचा एका वृत्तवाहिनीने, आपल्याकडच्या राष्ट्रीय म्हणतात राष्ट्रीय, तर त्या वृत्तवाहिनीने ओलींचा आणि एका चिनी राजदूत महिलेचे फोटो केले होते आणि त्यांचे त्यांचे संबंध आहेत वगैरे, असं ते पसरवलं होतं. दुसरीकडे बालन शहा आणि ओली यांच्यामधला जर फरक बघायचा असेल, तर आता ओलींच्या काळामध्ये झालं काय होतं, की त्यांनी अ, भारताचे 3 विभाग, म्हणजे आपल्या उत्तराखंड त्या भागामधले 3 विभाग, काला पाणी आणि वगैरे, वगैरे ते. तर नकाशामध्ये सहभागी करून घेतले होते त्यांच्या. अच्छा. ग्रेटर नेपाळ नकाशा असा. त्यांच्या नोटेवर पण छापलं होतं ते चित्र, तो नकाशा. ज्याच्यामध्ये भारताचा भाग आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान होतं ते. भारताने त्याच्यावरती निषेध व्यक्त केला आणि डिप्लोमॅटिक पातळीवर जे काही करायचं ते झालं. हे ओलींच्या काळामध्ये झालं होतं. ओलींच्या काळामध्ये गो बॅक इंडिया सारखे हॅशटॅग ट्रेंड्स तिथे चाललेले होते. ओके. ते चीनला फॉर आहेत, चीनच्या बाजूच्या आहेत, हे तर दिसत होतं. त्याच काळामध्ये बालेनशाह हे काठमांडूचे महापौर होते. ज्यावेळेला आपल्याकडे संसदेचं उद्घाटन झालं, नवीन संसदेचं, संसद भवनाचं, तर त्यावेळेला एक अखंड भारताचा नकाशा, एक मोठा लोकार्पण झालं होतं त्याचं. तर ते झाल्यानंतर ह्या बालेन शाह यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये, महापौरांच्या कार्यालयामध्ये बसून एक फोटो काढला होता आणि त्या फोटोमध्ये तो जो ग्रेटर नेपाळचा नकाशा आहे तो मागे दिसत होता. ते उत्तर होतं त्यांचं आपल्या अखंड भारतला. किंवा आदिपुरुष सिनेमा आला, त्या सिनेमाच्या वेळेला त्यांनी आक्षेप घेतले होते, की जानकी ही नेपाळची आहे, तुम्ही हिंदुस्थानची कशी काय म्हणता वगैरे, वगैरे असं. तर हे जे आहे, ही भारत विरोधी भावना आहे. आता ते रॅपर आहेत, त्यांची गाणी काय, आता ते नेपाळी आहेत आणि मी काय ऐकलेलं नाहीये त्यांचं कधीच काही. पण त्याच्या संदर्भामध्ये जे काही लिहून आलेलं आहे, ते वाचल्यावरती एक लक्षात आलं, की त्यांच्या गाण्यांमधनं ही राष्ट्रवादी भावना, म्हणजे नेपाळी राष्ट्रवाद, आणि त्याला एक त्याचा म्हणजे काय म्हणता येईल, त्याच्या खाली हा भारत विरोध हे दिसत अच्छा. होतं. हे बालेन शहाच्या संदर्भामध्ये आहे. आणि कुठलाही असा राष्ट्रवादी जो आहेत, म्हणजे अलीकडचे हे जे राष्ट्रवादी आहेत, त्यांना कुठल्या तरी एक शत्रू हवा असतो कायम. आणि बालन शाह सारखी ही जी मंडळी आहेत, त्या मंडळींनी आज भारत हा एक शत्रू हा म्हणून समोर उभा केलेला होता. यानंतरची त्यांची काय वैचारिकता असेल, म्हणजे ते उद्या सत्तेवर आलेच ते. हे कदाचित अवघड दिसतंय ते. म्हणजे आजच्या कंडिशनमध्ये तरी, आजच्या परिस्थितीमध्ये तरी, काय संसदेत त्यांचं जे काही बलाबल आहे आणि यांनी लष्कराने जी काही भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामध्ये बालेनशाह कितपत येतील माहीत नाही. त्यांचं नाव तर आज आघाडीवर आहे. पण ते आले आणि त्यांनी जर भारत विरोधी जी काही भूमिका आहे त्यांची, ती दाखवण्यासाठी होती, खरोखर होती की काय वगैरे, हे आपल्याला माहीत नाही. पण ती जर बदलली, तर आपले संबंध पूर्ववत होऊ शकतील. प्रोव्हायडेड चीनकडनं येणारा जो काही पैसा आहे, निधी आहे, त्याची भरपाई आपल्याला करावी लागेल भारताला. कारण तुम्ही जर पैसेही देणार नसाल, तुम्ही त्यांना अडकवूनच ठेवणार असाल, मध्यस्थी सारखे इश्यूज निर्माण करत असाल, आणि पुन्हा तुमचा मीडिया
हा जर त्यांना डिवचतच असेल सातत्याने, जी काही नेपाळी अस्मिता आहे त्या हम्म. अस्मितेला डिवचत असेल आणि जी तिथे भावना आहे, हम्म. म्हणजे ज्यावेळेला हे काही ओलींच्या विरोधामध्ये प्रकरण चाललं होतं, मला वाटतं 2023 ची घटना आहे. हम्म. फेब्रुवारी ते जून हम्म. 2023 या काळामध्ये एका संघटनेनं, म्हणजे थिंक टँक आहे, त्यांनी तिथे संशोधन केलं आणि त्यांचा अहवालाचा निष्कर्ष आहे, अभिजित, की हम्म. 10,000च्या वर भारत विरोधी पोस्ट्स आणि बातम्या आणि लेख तिथे छापून आले होते. बापरे. हे 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 जे चाललेलं आहे ना, की हम्म. हम्म. भारत नेपाळ यांच्यामध्ये, यांच्या संबंधांमध्ये बिब्बा घालण्याचं काम ते कोण करतंय, काय करतंय, हा आणखी एक वेगळा विषय. पण याला हातभार लावणारं जे काही काम आहे ते आपल्या मीडियामधनं पण होत आहे. आज हम्म. मीडियामध्ये कुठल्या तरी एका मीडियाच्या रिपोर्टरला आज तिथे शिवीगाळ झालेली आहे, आपल्या हो. भारतीय. हे जे काही लोकांच्या मनात भारतीय मीडियाबद्दल आहे, किंवा 2015 मध्ये नेपाळचा भूकंप झाला, आपण ऑपरेशन मैत्री केलं, खूप छान काम केलं, अत्यंत चांगली मदत केली. आपल्या एवढी मदत मला वाटतं दुसऱ्या कुठल्या देशाने केली नसेल. हो. आणि त्याच्यानंतर जे काही इथल्या सोशल मीडियामधनं आलं आणि जो काही मेनस्ट्रीम मीडिया आहे, नोएडात बसून काम करतो, त्या मीडियाने जे काही केलं ते पाहिल्यानंतर तिथली लोक संतापली भारतावर. हो. भिकारी नाही आहेत नेपाळी, म्हणजे कोणी बरोबर. मदत करतं तर ते भिकारी नाही, त्यांनाही अस्मिता असते, भिकाऱ्यालाही अस्मिता असते. म्हणजे हे कुणालाही असं हलक्यात जमा करता कामा नये. ते करण्यात आलं आणि नेपाळच्या मनामध्ये हा सगळा गंड आहे. अगदी अग्निवीर मोहिमेमध्ये जी काही नेपाळी भरती केले जाणार नाहीत, हो. हे जे काही होतं आणि त्याच्यानंतर नेपाळची अनेक लोक येईनच झाली, हम्म. हम्म. म्हणजे लष्करात भरती होणं वगैरे, या अशा काही घटना घडल्या होत्या मध्ये. तर हम्म. हे सगळा परिणाम आहे आणि हा भारत आणि नेपाळ संबंधांवरती खूप परिणाम करणार आहे. अ, एक मला येस. खूप उत्सुकतेचा प्रश्न असा आहे की मी ते 77चं उदाहरण देत नाही, कारण त्याच्यामध्ये परत अजून ते सिमिलरली काही गोष्टी घडतात असं म्हटलं की मग ते परत भारताच्या बाजूने येते की काय असं वाटतं. तर तो जरा उद्देश बाजूला ठेवू आपण त्याच्याबद्दल. पण आत्ता ज्या पद्धतीनं मी श्रीलंकेला गेलो होतो, तिथलं हंबनटोटा बंदर जे होतं ते चीननी आपल्या भरपूर पैसे घालून ते आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. अगदी श्रीलंकेच्या संसदेच्या समोर म्हणजे जवळपास 600 एकरमध्ये भराव घालून एक नवीन शहर उभं केलं जात होतं की जिथं फक्त व्यापार केला जाईल आणि 40 वर्ष त्याच्यावर कुठलाही टॅक्स नसेल, आणि ते चीन उभं करत होतं. आपण बांगलादेशमध्ये बघितलं तर सर्वाधिक पैसा तिथं जर कोणी बर्नआउट करत असेल तर ते चीन करतं आहे. आता येस. नेपाळमध्ये बघत असू तर नेपाळच्या राजकारणामध्ये असेल किंवा अर्थकारणामध्ये सर्वाधिक हस्तक्षेप जर कोणाचा येतो तो चीनचा आहे. हे जे आहे ते हे चीनकडून भारताला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा भारताचे सगळे शेजारी जे आहे ते एका प्रकारे भारताच्या विरोधात उभं करण्याचं काम चालू आहे, हा त्याचा भाग आहे. असं जर ही जरी कॉन्स्पिरसी थिअरी वाटत असेल, असा भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरेल का? आणि दुसरा महत्वाचा भाग असा त्यातला की आत्ताच्या घडीला सगळे जे मित्र म्हणजे सगळे जे उत्तम शेजारी होते ते उत्तम आता आपल्या विरोधात बऱ्यापैकी ते भूमिका घेऊ लागले आहेत. तर याच्यामध्ये चीनची भूमिका तुम्हाला कशी दिसते? कॉन्स्पिरसी थिअरी नाही म्हणता येणार याला. हम्म. त्याचं कारण हे तथ्यांवरती आधारित आहे. हम्म. दिसतंय की चीन पैसा टाकतंय. हम्म. सगळे म्हणजे आपल्या आजूबाजूचे देश आहेत तेच. पण एकेकाळी नाम जी काही आपली होती, आता विसरली सगळी लोक, की हम्म. अलिप्त राष्ट्र चळवळ आपण सुरू केली होती नेहरूंच्या काळामध्ये, हो. आणि नंतर आता ते आपण गुंडाळून टाकलेली आहे. तर त्या नामचे सदस्य हे भारताचं नेतृत्व मान्य करणारे होते. हम्म. 100-150 देश होते, आफ्रिकेतले अनेक देश होते. आज त्या सगळ्या देशांमध्ये चीननं पैसा ओतलेला आहे आणि चीननं तिथे कोलोनाइज केलेले आहेत जवळजवळ ते देश. हम्म. आणि हे हम्म. कोलोनायझेशन चालू आहे चीनचं. चीन ही अ, आणि दुसरा एक ना, अनेक आपण भारतीय असल्यामुळे असं आपल्याला खूप वाटतं की चीन आणि भारत ही एक खूप मोठी स्पर्धा चालू आहे. हम्म. अ, हम्म. दुर्दैवाची बाब आहे, म्हणजे हे म्हणणं योग्य नाही, चांगलं वाटत नाही मनापासून असं म्हणावं म्हणू हम्म. नये असं वाटतं. पण चीन आपल्याला नाही मानत आहे स्पर्धक. हो. एकूण ग्लोबल सगळा जर विचार केला तर चीनचा स्पर्धक अमेरिका आहे. हम्म. हम्म. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग आपल्या भोवतीच्या देशांवरती काय जाळं टाकतंय चीन? तर तो त्यांच्या जो एक्सपान्सिव्हिस्ट मनोवृत्ती आहे, त्यांची विस्तारवादी भूमिका आहे, त्या हम्म. विस्तारवादी भूमिकेचा हा नमुना आहे आणि हा चीन नेहमीच विस्तारवादी राहिलेला आहे. हम्म. हम्म. आज आपण जे काही चीनशी पुन्हा चुंबाचुंबी सुरू केलेली आहे, तर हम्म. ही चिनी चिंतेचा विषय आहे हा.
की चिनी खेळण्याने इतकंच हे मैत्रीचं जे काही पर्व आहे ते हम्म, टिकणार आहे असं मला वाटतं, हम्म, जे नेहरूंनी अनुभवलेलं आहे. हम्म, आणि ते आताही कदाचित आपण अनुभवू. म्हणजे आताचं जिओ हम्म, पॉलिटिक्स हा तर वेगळाच विषय आहे. पण हम्म, एक आहे की चीनने खरोखर सगळीकडे जाळं उभारलेलं आहे. पाकिस्तानशी जवळचे संबंध त्यांचे आहेत आणि हे सगळं अर्थकारण आणि सामरिक या हम्म. दोन्हीच्याही बळावरती चीन हे करत आहे. परवा जी काही चीनने मोठी त्यांची जी काही यात्रा काढली हो, त्या शस्त्रांची, शस्त्रांची तर हा, तर शक्ती हे जे काही प्रदर्शनच होतं दाखवणं एका होतं, प्रकारचं. शक्ती प्रदर्शन होतं ते, हे हे अमेरिकेसाठी होतं हे हम्म, प्रामुख्याने. अगदी. आणि ते स्पर्धक आहेत. त्या स्पर्धेमध्ये कालपर्यंत आपण अमेरिकेच्या बरोबर होतो. अमेरिकेने हम्म. आपल्याला धरून चीनचं वाकुलं दाखवण्याचं काम आपल्याकडे दिलं होतं. आपण ते करत होतो. अमेरिकेने ट्रम्प सारखा माणूस तिथं आल्यानंतर त्याने जे काही केलं आणि मग आज आपण पुन्हा चीनच्या वरचढीला जाऊन बसतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अ, हे एक विचित्र चाललेलं आहे. अ, अशा प्रकारे जिओ पॉलिटिक्स हे अ, मित्र आणि शेजारी म्हणजे आपले छोट्या-छोट्या पातळीवर चालतं असं. हम्म. तर हे राष्ट्रांच्या पातळीवरती असता कामा नये. खूप लांबचं बघायला पाहिजे. खरं आहे. त्याच्यामध्ये अ, मला वाटतं गिरीश कुबेर सरांनी एक छान मुद्दा मांडला होता, की ट्रम्प हम्म. जाणार आहेत. 2 हो, वर्षांनी जाणार आहेत. 2 वर्ष. तुम्ही दम काढायला पाहिजे. त्यातलं 1 वर्ष शेवटचं तर काही कामाचंच नसतं. कामाचं नसतं. अगदी. हां, म्हणजे त्या निवडणुका वगैरे त्याच्यामध्ये त्या हो. अडकलेल्या असतात. 1 वर्षाचा सवाल होता. अ, तर अर्थात हा आपल्या चर्चेचा विषय नाहीये. सॉरी. नाही नाही, हरकत नाही, पण त्याच्यामधून पण इन्साइट्स हं. मिळत असतात. आणि हे खरं आहे की 4 वर्षांचे त्यांची राष्ट्रपती म्हणून त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करायचं आहे, प्रेसिडेंट म्हणून, आणि त्यातले शेवटचं वर्ष निवडणुकांमध्ये वगैरेच निघून जातं. पहिलं वर्ष तर त्यांनी लिटरली मस्क आणि ह्यांच्याशी भांडण्यात पहिले 7-8 महिने घालवलेले होते. पुण्यात त्यामुळं गेलेले. हो, फक्त हो, हो. पेशन्स हाच एक भाग होता, की जे पेशन्स भारताला बाळगता आले का हे भविष्य ठरवेल. म्हणजे भविष्यातल्या घटना ज्या हो. घडतील त्याच्यामधून ते लक्षात येईल की नेमकं भारतानं काय कमावलं आणि काय गमावलं. पण आपले शेजारचे देश ज्यावेळेला अस्वस्थ होतात त्यावेळेला त्याचा खूप इम्पल्स परिणाम जो आहे तो भारतावर झालेला या आधी सुद्धा आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि म्हणून नेपाळमध्ये जे घडते ते शेजारचं घरामध्ये भांडणं लागल्यानंतर लांबहून दुरून बघत बसणारी जी मानसिकता आहे आपल्या गावखेड्यामध्ये किंवा शहरांमध्ये सुद्धा जी दिसते ती इथं बाळगून चालणार नाहीये. तिथे योग्य पद्धतीचं इंटरव्हेन्शन जे आहे, जे अत्यंत गरजेचं आहे, ते इंटरव्हेन्शन मला असं वाटतं की भारताच्या बाजूनं होईल अशी अपेक्षा करूयात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, मुत्सद्देगिरी हा शब्द लिहायला जितका अवघड आहे तेवढाच तो प्रत्यक्षात आणायला सुद्धा अवघड आहे. त्याचं कारण असं आहे अवघड आहे. की तला स लावायचा का सला त लावायचा त्याच्यावरतीच गोष्टी ठरणार आहेत इथे. मला असं वाटतं की ती मुत्सद्देगिरी सुद्धा भारतानं दाखवण्याची गरज आहे. आज चीन ज्या पद्धतीनं आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये अस्थिरता निर्माण करून त्यांना आपल्या कह्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहे, तर ती थांबवण्याची सुद्धा गरज आहे. पण सर्वाधिक जर चिंताजनक बाब कुठली असेल, जी सिमिलॅरिटीज ज्या कुठल्या दिसतात, तर इन्फ्लेशन. म्हणजे जे इन्फ्लेशन आपल्याकडे गाड्यांच्या किमती आणि जीएसटी कमी झाल्यामुळे आपण जे सगळे चॅनल्स आणि सगळे वर्तमानपत्रातून आता स्वस्ताई आली म्हणून जे ओरडायला लागलेत. कालपर्यंत महागाई होते हे मान्य करत होते का हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळं अ, हो. तर तो तो महागाईचा मुद्दा मोठा आहे. इन्फ्लेशनचा मुद्दा मोठा आहे. बेरोजगारीचा मुद्दा मोठा आहे. आणि समान संधींचा मुद्दा सुद्धा खूप मोठा होत चाललाय हळूहळू हळू, जरी दिसत नसेल तरी सुद्धा. जे मुंबईमध्ये मराठा समाजातले लोक आले होते, समान संधीचा अभाव होता आणि ती समान संधी मागण्यासाठी आलेले होते. ते काय मागतात, आरक्षण मागतात का वेगळी कुठल्या हेडर खाली मागतात ही बाब वेगळी आहे. ती समान संधी मागतात. त्यामुळे मला असं वाटतं की याचा आणि त्याचा थेट संबंध नाहीये, पण ह्या सिमिलॅरिटीज ज्या आहेत समाजातल्या त्या आपल्याला इथे दिसून येत आहेत. त्यामुळं ज्यावेळेला काय आपण रोम जळत असताना राजा फिडल वाजवत होता, तसं आपल्याला नेपाळ जळते म्हणून आपण शांत बसणं फार शहाणपणाचं लक्षण ठरणार नाहीये. सरकार योग्य ते पावलं निश्चितपणे उचलेल. पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तिथली अस्थिरता ही आपल्यासाठी, नेपाळमधली अस्थिरता आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग असणार आहे. आपल्या आजूबाजूला खूप सारे लोक राहतात. अगदी माझ्या इमारतीमध्ये सुद्धा नेपाळी माणूस आहे. तो सुद्धा सकाळी फार असा धास्तावलेला आणि चिंतेत दिसला. इथं बसून तो ते सगळं बघत होता की काय चाललं आहे त्याच्या मोबाईलवरती. बरोबर. तर अस्थिरता ही बरोबर. कायम, इन्सिक्युरिटी ही कायम लोकांना भीतीची भावना निर्माण करून देत असते. ती लवकरात लवकर जितकी संपवता येईल ती उत्तम. आणि त्यासाठी
मला असं वाटतंय की शेजार धर्म म्हणून आपण सुद्धा तितकाच उत्तम प्रयत्न करायला हवा. रवी सर, खरं तर दीर्घ बोलायचं होतं अजून, पण वेळेच्या अभावामुळे फार बोलता आलं नाही. पण हो. नंतर नक्की तुमच्या येस. पुस्तकाबद्दल, बेसिकली प्रोपोगंडा हे पुस्तक जे आहे ते खूप चर्चा करण्याजोगं हो. पुस्तक आहे. अनेक वर्ष पुढची ते लोकांना कामाला येणारं पुस्तक आहे. त्याच्याबद्दल आणि इतर तुम्ही तुमच्या लिखाणाबद्दल आपण निश्चितपणे बोलूयात. पण आत्ता नेपाळच्या धर्तीवरती आपण बोललो, तुम्ही वेळात वेळ काढून आजारी असताना सुद्धा थोडा वेळ दिलात आम्हाला, त्याबद्दल आपले मनापासून आभार. हो. पाहत राहा मुंबईत.